उद्धव ठाकरे साहेबांचे उजवे हात माननीय मंत्री अनिल परब यांनी माझी फसवणूक केली, माझ्या खोट्या सह्या केल्या, माझ्या नावाने खोटे बिनशेती परमिशन घेतली, माझ्या नावाने खोटी वास्तू दाखवली, अशा प्रकाराची स्पष्टता करणारे पत्र विभास साठे यांनी मला दिलं आहे। हे विभास साठे म्हणजे ज्यांच्याकडून अनिल परबनी जागा घेतली। आतापर्यंत किरीट सोमय्या, निलेश राणे असो, विनय नातू असो म्हणत होते की अनिल परबवर फोर्जरीचा गुन्हा दाखल करा। आता अनिल परबनी ज्यांच्याकडून जमीन घेतली, ज्यांच्या नावावर वास्तू उभारली, ते विभास साठे स्वतः सांगतात। त्यांनी 2 पानी पत्र दिलेले आहेत। हे मी आपल्याला दिलं आहे। विभास साठे यांनी जे पत्र लिहिलं आहे 14/2/2021 रोजी डॉक्टर किरीट सोमय्या, आपले 9 जून 2021 चे पत्र आपला विषय के मिळकतीबाबत मी खुलासा करू इच्छितो। सर्वे क्रमांक 446 गाव मुरुड यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या बिनशेती परवानग्याचा कोणत्याही कागदावर मी सह्या केलेल्या नाही। सदर सह्या बनावट असल्याचे दिसून येते। पॉइंट नंबर 2, बिनशेतीची परवानगीसाठी जे शपथपत्र, जवाब व अर्ज मी सही केली नाही, कुणाला मुखत्यार पत्र ही दिलेले नाही। 3, या जागेवर मी कधीही बांधकाम केलेले नव्हते। 4, 2 मे 2017 रोजी ठरलेली 1 कोटी रक्कम अनिल परब यांनी NEFT माझ्या खात्यात ट्रान्सफर केली आणि त्याच दिवशी मी त्यांना मालकी हक्काने ही जागा ताब्यात दिली। त्यानंतर मी त्या जागेवरही गेलेलो नाही। बिनशेती व अन्य कुठल्याही कागदावर सह्या केल्या नाही। मी एग्रीमेंटमध्ये पण स्पष्ट लिहिलं आहे की ही जागा शेती जमीन आहे। जे 19/6/2019 ला जे एग्रीमेंट झालं, अनिल परब आणि विभास साठेंनी सह्या केले, रजिस्टर्ड केले, त्यावर स्पष्ट लिहिलं आहे की ही शेती जमीन आहे। त्यांनी पुढे लिहिलं आहे की 19/6/2019 च्या एग्रीमेंट मध्ये खरेदी खतात पश्चिम बाजूला अरबी समुद्र किनारा असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। आता माझा अनिल परबला प्रश्न आहे की विभास साठेच्या नावाने आपण जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयात जे त्यांच्या सह्याचा जे पत्र, वेगवेगळे अर्ज, शपथपत्र हे अनिल परबनी सबमिट केले आहे, त्या सह्या कोणाच्या? आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, SP, रजिस्ट्रार ऑफिस,
सीईओ कार्यालय आम्ही सगळ्यांनी भेट घेतली, विस्तृत चर्चा केली आणि आमची मागणी आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी ताबडतोब आता प्रकाराने जे अनिल परबनी फोर्जरी केली आहे त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात यावं. आणि त्याचबरोबर अनिल परबला या कामात ज्यांनी सहकार्य केलं, संगनमत केलं, ते मुरुड गावाचे ग्रामसेवक, तलाठी, सर्कल अधिकारी आणि त्यावेळेला ज्या शपथपत्रात खाडाखोड केलं होतं, शपथपत्रात आणि यात सगळ्या ठिकाणी लिहिलं आहे की पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, पण अधिकाऱ्यांनी स्वतःचा हस्ताक्षरात लिहिलं मध्ये गाव रस्ता आहे. आता त्यावेळी ते प्रांत अधिकारी या चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि चौघांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी. माझा अनिल परबला एक दुसरा प्रश्न आहे. 19 जून 2019 आपण एग्रीमेंट केलं शेत जमीन म्हणून आणि 26 जूनला तुम्ही पत्र देतात की इथे इस्टेट रिसोर्ट बांधून तयार आहे. तुम्ही त्याची घरपट्टी भरली. ते रिसोर्ट तुम्ही कुठेच तुमचा मिळकतीत का दाखवलेलं नाही? तुम्ही 2021 मध्ये जे एग्रीमेंट रजिस्टर केलं त्यात पण दाखवलं नाही. मग ही बेनामी प्रॉपर्टी आहे का? मी परवा मुंबईत ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात दिल्लीत मी ईडीचे डिरेक्टरची भेट घेतली आणि अनिल परबचे सगळे डॉक्युमेंट त्यांना दिले आहे. हे बेनामी प्रॉपर्टी व मनी लॉन्ड्रिंगचा अंतर्गत अनिल परबच्या विरोधात कारवाई करावी अशी ही मागणी केली आहे. माझी आजची सगळ्यात महत्वाची मागणी आहे की आम्ही सगळ्या स्तरावर कंप्लेंट केल्या. महाराष्ट्राच्या राज्यपालाने आमची तक्रार लोकायुक्तकडे आणि मुख्य सचिवांकडे पाठवली. या तक्रारीची दखल घेऊन दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाचं CRZ डिपार्टमेंटचं पथक आलं पाहणी करण्यासाठी. पण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री गप्प का बसले आहेत? अनिल परब म्हणजे ठाकरे परिवाराचे मंत्री. मग अनिल परबला वाचवण्याचं काम ठाकरे परिवाराचे पर्यावरण मंत्री करतायत की स्वतःला पर्यावरण प्रेमी म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात? आज आम्ही ज्या ज्या ऑफिसर्सना भेटलो तसेच ते महाराष्ट्राचे CRZ ऑथॉरिटी आहेत सगळ्यांनी सांगितलं या रिसोर्टमध्ये जायला रस्ताच नाहीये. त्या दिवशी पण समुद्रातून जावं लागलं. हे CRZचं भंग आहे हे सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं. मग मान्य केल्यानंतर आदित्य ठाकरे गप्प का आहेत? हे सगळे अधिकारी आम्हाला सांगतात दिल्लीच्या ऑर्डरची वाट पाहतोय. अरे CRZ भंग तुमचंही जबाबदारी आहे. म्हणून माझा प्रश्न उद्धव ठाकरेजी आणि आदित्य ठाकरेंना आहेत. पर्यावरणाच्या नावाने तुम्ही एवढी आरडाओरड करतात. मुंबईची मेट्रो बंद पाडली. आता जपान सरकारने नोटीस दिली की आम्ही तुम्हाला पुढे कर्ज देणार नाही. मुंबईची लाईफलाईन बनणार होती मेट्रो ती तुम्ही बंद पाडली आणि तुमचे मंत्री वाळूवर रिसोर्ट उभारतात. त्यावर कारवाई का नाही? मी एक आणखीन विषयाचा उल्लेख करू इच्छितो. उद्धव ठाकरे जे उत्तर देणार का?
आपण 28 नोव्हेंबर 2019ला मुख्यमंत्री झालात आणि जानेवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक 800 कोटीचा घोटाळा विवेक पाटील यांचा वर 20 मुद्द्यांची चार्जशीट सहकार मंत्रालयाने ठाकरे सरकारला दिली। आज त्या गोष्टीला 18 महिने झाले, विवेक पाटील वर उद्धव ठाकरे साहेबांनी कारवाई का केली नाही? 800 कोटी रुपये रायगडचा शेतकऱ्यांचे बुडालेत। शेवटी काल ईडीला अटक करावी लागली। मग ईडी अटक करू शकतो तर ईओडब्ल्यू का नाही? आज एक महत्वाचा पॉइंट सांगतो की आम्ही 4 डिपार्टमेंटमध्ये भेटलो। त्यात निबंधक म्हणजे रजिस्ट्रार त्यांनी हे कबूल केलं, मान्य केलं की अनिल परबनी 30 डिसेंबर 2020 रोजी सदानंद कदमला ही जागा विकल्याचं जे एग्रीमेंट केलं आहे ते अपूर्ण आहे, त्रुटीपूर्ण आहेत आणि कायदेशीररित्या हे एग्रीमेंट अवैध आहे। कोणत्याही खरेदी खतात किती रुपये हे विकलं आणि त्याचं पेमेंट झालं, या पेमेंटची डिटेल दिल्याशिवाय एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं जाऊ शकत नाही। मंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे कायदा विभागाचे म्हणजे लॉ मिनिस्टर आहेत, लॉ मिनिस्टरनी इल्लीगल डॉक्युमेंट रजिस्टर्ड केले। म्हणजे याचा अर्थ असा की आज पण अनिल परब या रिसोर्टचे मालक आहे। म्हणजे आज पण अनिल परब या रिसोर्टचे मालक आहे। दुसरी गोष्ट, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। हे जे अधिकारी परवा गेले तर त्यातल्या काय अधिकाऱ्यांनी इन्क्वायरी केली की तिथे बोर्ड लावलाय। एक बोर्ड लावलाय, हा खाजगी जागा आहेत, यातना जो रस्ता काढण्यात आलाय तो अनधिकृत आहे, याचा कोणी वापर करू नये आणि तो बंद केलाय। आणि दुसरं बोर्ड लावलाय की हा रस्ता जिल्हा नियोजन डीपीडीसीचा फंडातून बांधण्यात आला आहे। मला अनिल परबना विचारायचं आहे की तुमचा रिसोर्टवर जाण्याचा रस्ता 400 झाडाचं तुम्ही काटछाट केली आणि खाजगी प्रॉपर्टीतून रस्ता तुमचा रिसोर्टमध्ये जाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर बनवला। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुमची कोणत्या नियमाच्या अंतर्गत हे फंड रिलीज केलं, हा प्रस्ताव मंजूर केला, त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे। जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्हाला सांगितलं की अजून त्यांचा अंतिम रिपोर्ट आलेला नाहीये। पोलिसांनी आम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन त्यांचं व्यवस्थित सुरू आहे, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या रिपोर्टची वाट पाहतात। आणि जेडपी सीईओ कार्यालयाने जे आम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे की हे अनधिकृत आहे, पण अनधिकृत घरपट्टी ग्रामपंचायत वसूल करू शकते, पण त्याचा अर्थ या अनधिकृत बांधकामाला मान्यता असं नाही, असं त्यांनी रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला, असं त्यांनी आम्हाला सांगितलं। अनधिकृत बांधकाम अधिकृत करता येतं म्हणजे जे प्रोसिजर राहिले, नगर परिषद असेल, नळपाणी योजनेचं असेल, जर काय कागद कमी असतील किंवा काय समजा जिल्हा परिषद सांगत असेल की ते अनधिकृत आहे, तर अधिकृत करता येतं का? म्हणजे मी ऍज अ ओपिनियन, हा जो रिसोर्ट आहे हा अनधिकृत नाहीच आहे। हा रिसोर्ट जो आहे तो अनिल परबांचा म्हणण्याप्रमाणे अस्तित्वातच नाहीये। कारण की अनिल परबनी 2019 मध्ये
जे खरेदी खत केलं त्यात पण लिहिलंय बिन शेती जमीन आहे. 2020 डिसेंबर 30ला जो विकलं ते पण लिहिलंय शेती जमीन आहे. म्हणजे अनिल परबच दोन्ही बाजूला बोलतात. एका बाजूला बोलतात ते शेती जमीन आहे. आज पण ठाकरे सरकारचा 7-12 शेती जमीनच आहे. आणि दुसऱ्या बाजूला अनिल परब ग्रामपंचायतला पत्र देतात की विभाग साठेंनी तिथे रिसोर्ट बांधला होता, व्यावसायिक बांधकाम केलेलं होतं, त्याच्या नावाने घरपट्टी आहेत, ती माझ्या नावावर ट्रान्सफर करा. ग्रामपंचायत म्हणतात विभाग साठेच्या नावाने कोणतीच घरपट्टी नव्हती, कोणताच रिसोर्ट नाही. विभाग साठेंनी सांगितलं मी शेती जमीन विकली होती, कुठलंच बांधकाम नाही. म्हणजे याचा अर्थ अनिल परबनी कोविडच्या काळात लॉकडाऊनमध्ये हा रिसोर्ट अनधिकृत उभा केला. त्या रिसोर्टला मान्यता देण्याचा अधिकार कुणालाच नाही. ग्रामपंचायत फक्त टॅक्स वसूल करू शकते, अधिकृत नाही करू शकत. अधिकृत करण्याचा कुणालाच अधिकार नाही, तो पाडावाच लागतो. विभागासाठी दिलेलं आहे ना, तसं तशी तक्रार काही जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. धन्यवाद. सगळ्यात मजेदार किस्सा असा आहे की गेले अनेक दिवस आठवडे हा विषय चाललाय, एवढ्या तक्रारी केल्या, पण या सगळ्या प्रशासनाला माहीत आहे की हे सगळं अनिल परबनी बेनामी कामं केली आहेत. ह्यांच्यापैकी एकानेही साठेंना विचारलंच नाहीये, एकदाही विचारलं नाहीये. आणि म्हणून मला विभाग साठेंना संपर्क करावा लागला आणि त्यांनी मला हे अधिकृत पत्र पाठवलं. आणि हे पत्र माझा पत्र तक्रार पत्र आणि हे आज आम्ही या सगळ्यांना सुपूर्द करतोय. हो, त्यांना आम्ही देतोय, कारण की त्यांनी यांना कॉन्टॅक्टच केला नाही. हो, या पत्रासंबंधी आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही का विभाग साठेंना कॉन्टॅक्ट करत नाही, हे फोर्जरी. अच्छा, आम्ही त्यांना दाखवून दिलं की विभाग साठेच्या नावाने 3 ठिकाणी सह्या आहेत, 4 ठिकाणी. एक ओरिजिनल एग्रीमेंट, तो ओरिजिनल एग्रीमेंटची सह्या आणि बाकी 3 कुठेच टेली होत नाही. आणि बाकी 3ही सह्या वेगवेगळ्या आहेत, पण विभाग साठेचं नाव. हे पत्र तर आलंच आहे. प्रत्यक्ष आतापर्यंत 8 वेळा बोलणं झालं, प्रत्यक्ष म्हणजे फोनवर 8 वेळा झालं. सर, तुम्ही कलेक्टर ऑफिसला एक अर्ज दिले की याची चौकशी करा. कलेक्टरांनी 2 अधिकारी नेमले, ते जिल्हा परिषद सीओ आणि प्रांत म्हणून दाखवले. तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले की ज्या प्रांताने म्हणजे परवानगी दिली तेच अधिकारी कसं नेमावं, त्याच्यावर पुढे केलं. आम्ही कलेक्टरकडे पहिल्याच दिवशी ऑब्जेक्शन केलं होतं की तुम्ही हे जे चौकशीचे निर्देश दिले आहेत हे कव्हर अप ऑपरेशन आहे. कारण की त्यांनी फक्त एने संबंधित चौकशी करायला सांगितली आणि हे ज्यांनी घोटाळा केला त्यालाच सांगितलं. झेडपी सीईओनी रिपोर्ट कोणाकडून मागवला की ते 4 लोकांनी मिळून फोर्जरी केली त्यांच्याचकडून. हा ग्रामसेवक त्यावेळी पण हाच ग्रामसेवक होता. हा जो आता सर्कल अधिकारी आहे तो पण त्याच वेळी होता की ज्याच्या हस्ताक्षरात त्यांनी गाव रस्ता लिहिलाय. तर म्हणून तेच 4 अधिकारी आता आहेत, त्यांच्याचकडून चौकशी. आणि चौकशी कुठली, फक्त एने. हो, इथे एनेचा प्रश्नच नंतर येतो. पहिलं तर अनिल परबनी 19 जूनला सांगतायत की शेती जमीन आहे, इथे कोणतंही बांधकाम नाही. व्हॅल्युएशन तेवढंच केलं आणि 7 दिवसात ते म्हणतात यांच्या नावाने बांधकाम आहे, तो रिसोर्ट माझ्या नावाने करा. इथेच फ्रॉड आहे. अनिल परब हे आपल्या सरकारमध्ये महत्वाचे होते आहेत आणि मुंबई महानगरपालिका इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यावर आरोप केले जातात, असा आरोप त्यांनी केलेला आहे. अनिल परबांनी असा आरोप केला की महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हे सगळे आरोप होते. अनिल परब या विषयातलं उत्तरच देत नाही. फ्रॉड, डकेती, चीटिंग हे अनिल परबनी केलं आहे. हे तर सगळ्यांना दिसते ना की 19 जून आणि 26 जून त्याचं उत्तर देत आहेत ते नाही देत. रिसोर्ट CRZ 2 मध्ये बांधलाय त्याचं उत्तर देतात नाही देत. म्हणजे त्यांनी घोटाळा केला हे त्याला माहीत असल्यामुळे ते त्याचं उत्तरच देत नाही. निवडणूक. नंबर 2, अनिल परबचा विरोधात सगळ्यात पहिला घोटाळा मी ऑक्टोबर 2020 मध्ये काढला. मग अनिल परब हे म्हणणार
की तेही इलेक्शनला धरून होतं, ज्यांनी म्हाडाची जमीन खाल्ली. अनिल परबचा विरोधात सचिन वाझेंनी लिहिलं, स्टेटमेंट कोर्टात केलं. तर हे पण किरीटोमॅन महापालिका. अनिल परब वेगवेगळ्या 8 घोटाळ्यात इन्व्हॉल्व आहेत. अनिल परबने आत्ता पण दाखवावं ह्या रिसोर्टवर जाण्याचा रस्ता कुठून. हा रिसोर्ट वाळूवर आहे, त्याचं प्रांगण. विभाग साठेचा पत्राचा अनिल परबने उत्तर द्यावं की विभाग साठेच्या नावाने सह्या कोणी केल्या. विभाग साठेने सांगितलं मी त्याला कब्जा 2017 मध्ये शेत जमीन म्हणून दिला. अनिल परबनी सांगावं की मार्च 2020 मध्ये कडक लॉकडाऊन सुरू झालं, त्या 12 महिन्यात त्यांनी हे सगळं केलं आणि 17 मार्चला उद्घाटन केलं. तर म्हणतात की पर्यावरण खात्याने, महाराष्ट्राच्या पर्यावरण खात्याने त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं. या संदर्भात आपण काही पत्रव्यवहार केलेला होता? हो, सगळ्यांची केलेले आहेत. महाराष्ट्र पर्यावरण खात्यात इथली जी स्टेट कोस्टल झोन ऑथॉरिटी असतात त्याचे डिरेक्टर टोके आहेत. अनेक वेळा त्यांच्यातही बोलणं झालं. सरकारला करायची असते, प्राधिकरणाला तक्रारी करायच्या असतात, तर ते सगळ्या लिगल तक्रारी केलेल्या आहेत. काहीच करत नाही ना. आता तर उलट कव्हर अप ऑपरेशन करतात. त्यांनी CRZ तर कलेक्टरनी ऑर्डरच नाही दिलं. त्यांनी फक्त NA ऍप्लिकेशन संबंधी दिला, त्यांनी फोर्जरीचा नाही दिला. कलेक्टर स्वतः त्या रिसोर्टमध्ये 4 वेळा जाऊन आलेले आहेत, ते समुद्रातूनच गेलेत. म्हणून हे सगळं मिली बघत आहेत. कारवाई FIR किंवा कारवाई होण्यासंदर्भामध्ये आता पुढची स्टेज एजंडा काय असू शकते किंवा कोणतरी दाखवणार? याच्यावर मला विश्वास आहे की CRZ प्राधिकरण पहिली कारवाई करणार असं दिसतंय. दुसरी कारवाई म्हणजे आज रजिस्ट्रारने आम्हाला मान्य केलं, कबूल केलं एवढ्या लोकांच्या समोर की तो जो खरेदी खत आहे इट इज इलिगल, नल अँड वॉइड. ही कारवाई झाली ना, म्हणजे अनिल परब या आत पण त्याचे मालक ठरले. आणि तिसरी गोष्ट, आम्ही ऑलरेडी पोलीसमध्ये कंप्लेंट फाईल केली आहे. रिझनेबल पिरियडमध्ये या तर त्यांनी FIR मध्ये कन्वर्ट करावं लागणार किंवा रिजेक्ट करणार. ते रिजेक्ट करणार की आम्ही वर जाणार. तुला पथकाने ते तर त्यांना विचारावं लागणार ना. मी पाहणी काय केली हे मी सांगितलं तुम्हाला. त्याचा रिपोर्ट केव्हा येणार हे कलेक्टर आणि महाराष्ट्राचे CRZ ऑथॉरिटी सांगू शकते. पाहणी काय केली तर कलेक्टरचा माणूस सोबत होता आणि आदित्य ठाकरे ते महाराष्ट्र CRZ प्रतिनिधी होते, हे तेच सांगू शकणार. अनिल परब जेलमध्ये केव्हा जाणार हा प्रश्न विचारला तर अधिक सोयीचा आहे. मंत्रीपद अनिल परबला कोणी वाचू शकत नाही. इतके घोटाळ्या, अशा प्रकारचं क्रिमिनल, फोर्जरी, फ्रॉड पदाचा दुरुपयोग करून आता हे किरीटोमे आहे की त्यांनी जे एग्रीमेंट रजिस्टर अनिल परबनी सही केली आहे ना, आणि त्यात पेमेंटची डिटेलच नाही टाकली. त्याचा उत्तर अनिल परबनी द्यावा. अनिल परबनी त्याचा उत्तर द्यावा. 2019 मध्ये तुम्ही सांगता ते एग्रीकल्चर लँड आहेत आणि 7 दिवसात तुम्ही सांगतात 5 स्टार रिसोर्ट उभा आहेत, तर व्हॅल्युएशन तर तुम्ही एग्रीकल्चर लँडची केली. 2021 मध्ये ज्यावेळी ट्रान्सफर केलं एग्रीकल्चर लँड मधून केली. म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचाराचा पैसा आणि बेनामी रिसोर्ट उभारला. याचा उत्तर अनिल परबनी द्यावा. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचप्रमाणे SP कार्यालयामध्ये गेला होता, आजही गेला होता. कुठेतरी दखल घेतली जात नाहीये का किंवा तुम्ही आता प्रशासनाला काही डेडलाईन दिली आहे का? एक मिनिट, आम्ही दमडीचा भ्रमात नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना कारवाई करावीच लागणार. खुल्ला फ्रॉड आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्यांना कारवाई करावीच लागणार. ठाकरे सरकारमध्ये आता जसं तुम्ही म्हणताय, ठाकरे सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत जे घोटाळे बहादूर आहेत, त्यांची पण अशी अनेक प्रकरणं असतील जी तुम्ही ओपन करणार का? आता अनिल परबला तर पहिले जाऊ द्या. अजून बाकीचे आहेत, संपली नाही, ही चैन आहे ना. तर अनिल परबांचा नंबर साधारण कुठल्या महिन्यात लागेल? म्हणजे कारण आमदार पाटील झाले,
चांगलं. मी प्रत्येक ठिकाणी गेलो की हा प्रश्न शेवटचा असतो. मी येत्या 2 दिवसात मुंबई महापालिकेचा जे ग्लोबल वॅक्सिन टेंडर घोटाळ्यातील अधिक डॉक्युमेंट आणि हा घोटाळ्यामध्ये कुणाचा हात आहे आणि किती बोगस कंपन्या आहेत ते 2 दिवसात उघडकीस आणणार. उद्धव ठाकरेचा कोविड वॅक्सिन ग्लोबल टेंडर महाघोटाळ्याचे अधिक डिटेल्स मी 2 दिवसात पत्रकारांच्या समोर पेश करणार.